जादा परताव्याचं आमिष दाखवून एएस ट्रेडर्ससह अनेक कंपन्यांनी कोल्हापूरकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावलाय। त्यातच आता बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याची भर पडली आहे। दिल्लीमधील भारद्वाज बंधूंनी गेन बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जबरदस्त परतावा मिळेल असं आमिष दाखवलं। त्यामुळे कोल्हापुरातील शेकडो लोकांनी कमी जास्त प्रमाणात गेन बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले। मात्र कालांतरानं या प्रकरणात फसवणूक झाल्याचं उघड झालंय। या घोटाळ्यात कोल्हापुरातील 25 गुंतवणूकदारांची 600 कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे। दरम्यान या घोटाळ्याची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार सत्यजित बोधे यांनी पत्रकार परिषदेत केली। दिल्ली इथल्या अजय भारद्वाज, अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांनी गेन बिटकॉइन कंपनीची स्थापना केली। या माध्यमातून त्यांनी देशभरातील अनेक व्यक्तींना जादा परताव्याचा आमिष दाखवून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। 2016 मध्ये कोल्हापुरातील सत्यजित बोधे, अशोक चोकरिया, गिरीश खोचीकर, दत्तात्रय नकाते, अनिल भोसले, सुहास नागण्यावर यांच्यासह 25 जणांनी गेन बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली। त्याचप्रमाणे अन्य काही गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले। दरम्यान कंपनीनं गुंतवणुकीवर 10% परताव्याचं आमिष दाखवलं होतं। तसंच त्या काळात एका बिटकॉइनची किंमत 35,000 रुपये होती। कोल्हापुरातील लोकांनी गुंतवणूक केल्यानंतर भारद्वाज बंधूंनी 5 ते 6 वेळा परतावे दिले। त्यानंतर त्यांनी मार्केटची अडचण सांगून परतावे देण्याचं बंद केलं। प्राथमिक माहितीनुसार कोल्हापुरातील 500 गुंतवणूकदारांनी जवळपास 600 कोटींची गुंतवणूक केली आहे। ही गुंतवणूक बुडीत झाल्याची चिन्ह दिसत असल्यानं गुंतवणूकदार हवालदिल झालेत। साधारण कोल्हापूरमध्ये आता बघा 2 FIR मध्ये साधारण 150 बिटकॉइनची हे झालेली आहे, फसवणूक झालेली आहे। आणि आता एक आरोपी याच्यात सापडल्यानंतर दिल्लीमध्ये सीबीआयनं त्याच्यामध्ये इंटरव्हिनिंग करताना असं सांगितलंय की हा घोटाळा 2 लाख बिटकॉइनचा आहे। साधारण बघा आज एका बिटकॉइनची किंमत 60 लाख रुपये आहे। जर तो 2 लाख बिटकॉइनचा घोटाळा असेल तर त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्याचा तपास चांगला व्हावा आणि जे आतापर्यंत सीज झालेले काही बिटकॉइन आहेत या गुन्ह्यामध्ये ते आम्हाला परत मिळावेत आमची ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यामध्ये बिटकॉइन परत मिळत नसल्यानं त्यातील काही जणांनी 2019 साली राजारामपुरी पोलीस ठाण्यात 56 बिटकॉइन प्रकरणी कोल्हापुरातील महेश शहा, राहुल बोंगाळे, पुण्यातील हेमंत भोजे तसंच दिल्लीतील अजय भारद्वाज आणि अमित भारद्वाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। या प्रकरणी कोल्हापुरातील दोघांना अटक झाली, मात्र इतर 3 जण पसार झाले। त्यानंतर 2021 मध्ये काही गुंतवणूकदारांनी 105 बिटकॉइन प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। त्या प्रकरणात भारद्वाज बंधूंसह पद्मनाभन वैद्य, अमित बिन, केदार रानडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला। यापैकी रानडेला अटक झाली तर इतरांनी पलायन केलं। गेन बिटकॉइन प्रकरणात कोल्हापुरातील गुंतवणूकदारांची 160 बिटकॉइन म्हणजेच सुमारे 95 कोटींची फसवणूक झाली आहे। प्रत्यक्षात 500 गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा लक्षात घेतल्यास ही रक्कम 600 कोटींवर जाते। अशाच पद्धतीनं गेन बिटकॉइन प्रकरणी राज्यभरात 13 ठिकाणी तर देशभरात 45 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत। या सर्वांची 2 लाख बिटकॉइनची म्हणजे हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन वेलफेअर असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून देशभरातील गेन बिटकॉइन प्रकरणातील फसवणुकीच्या गुन्ह्याची एकत्रितरित्या SIT मार्फत चौकशी करावी तसंच नोंदणीकृत बिटकॉइन प्रत्येकाच्या खात्यात परत द्यावेत अशी मागणी आज पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सल्लागार सत्यजित बोधे यांनी केली। यावेळी असोसिएशनचे सदस्य अशोक चोकरिया, गुंतवणूकदार गिरीश खोचीकर, दत्तात्रय नकाते, अनिल भोसले, सुहास नागण्यावर, विशाल नकाते उपस्थित होते।